पहिलीपासून सीबीएसईचा अभ्यासक्रम यावर्षी उपलब्ध असेल असं माननीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्याचं स्वागत या अर्थाने करावंसं वाटतं की सीबीएसई बोर्डाकडे जाण्याचा ओढा महाराष्ट्रामध्ये मध्यमवर्गीय पालकांमध्ये आणि अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढला आहे। ते रोखण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल आणि इंग्रजी शाळांचं आकर्षण कमी होऊन मराठी शाळेत सुद्धा ती सुविधा मिळते, म्हणून अनेक पालक सीबीएसईचा अभ्यासक्रम स्वीकारतील। हा भाग जरी असला तरी दुसराही महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की या निमित्तानं शिक्षणाचं केंद्रीकरण होत आहे का याची चर्चा करण्याची गरज आहे। 1200-1300 काहीतरी शाळा केंद्रीय बोर्डाच्या आहेत आणि 29,000 संपूर्ण भारतात फक्त सीबीएसईशी जोडलेल्या शाळा आहेत। इतक्या छोट्या संख्येनं असणाऱ्या शाळेचं अनुकरण ज्या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या 1 लाख शाळा आहेत अशांनी अनुकरण करावं का, हा या निमित्ताने मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो। मधल्या काळामध्ये सीबीएसईचं खूप स्तोम माजलंय, खूप दैवतीकरण झालंय आणि सीबीएसई म्हणजे अंतिम शब्द असं समजून राज्य सरकार सुद्धा त्याला बळी पडताय। हा एक आक्षेपाचा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा की एनसीएफ 2005नं अशी भूमिका मांडली होती की त्या भागातलं जे काही सांस्कृतिक पर्यावरण आहे त्याचं प्रतिबिंब अभ्यासक्रमामध्ये पडलं पाहिजे। त्या ठिकाणचा इतिहास, त्या ठिकाणची बोलीभाषा, त्या ठिकाणचा भूगोल याचं प्रतिबिंब अभ्यासक्रमात आलं पाहिजे। परंतु अशा प्रकारे जर भारताच्या स्तरावर ठरवलेला अभ्यासक्रम आमच्या जर गडचिरोलीतला विद्यार्थी शिकणार असेल तर त्या विद्यार्थ्याला त्याचा परिसर त्या अभ्यासक्रमात कितपत सापडेल हा एक मुद्दा आहे। आणि म्हणून अशा प्रकारे एकच अभ्यासक्रम, एक देश एक अभ्यासक्रम अशा प्रकारची भूमिका ही त्या अर्थानं चुकीची वाटते। हे सरकार एक देश एक निवडणूक किंवा सगळ्याच गोष्टींचे जे केंद्रीयकरण करते आहे त्याचाच हा परिणाम या निमित्ताने दिसेल, तर ही खटकणारी गोष्ट वाटते। सीबीएसईचा अभ्यासक्रम हा काही फार जगावेगळा नाहीये। ज्ञानरचनावाद आल्यानंतर राज्य सरकारने सुद्धा आपला अभ्यासक्रम हा कृतीयुक्त पद्धतीनं केलेला आहे आणि त्यामुळे आपली पाठ्यपुस्तकं ही सीबीएसईच्या खूप कमी प्रमाणात दर्जाची आहेत का, तर असं मुळीच म्हणता येणार नाही। याचा सुद्धा तुलनात्मक अभ्यास या निमित्ताने करण्याची गरज आहे असंही या निमित्ताने नोंदवावंसं वाटतं। आणि शेवटचा मुद्दा हा की आज मराठी शाळा ओस पडतायत, मराठी शाळांकडे मुलं येत नाहीत, याला फक्त अभ्यासक्रम सीबीएसईचा नाही म्हणून ते कारण आहे का, की आपण मूळ कारणांपासून दूर पळतोय याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे। आपल्या शाळांची गुणवत्ता, आपल्या शाळांमध्ये नसलेले इन्फ्रास्ट्रक्चर, अनेक वर्ष आपण शिक्षक भरती करू शकत नाही, अनेक जिल्ह्यांना शिक्षणाधिकारी नाहीत, तालुक्यांना गट शिक्षणाधिकारी नाहीत, केंद्र प्रमुखांची पदं रिक्त आहेत, शाळांच्या इमारती धड नाही, उन्हाळ्यामध्ये पत्र्यामध्ये मुलांना बसता येत नाही। अशा स्थितीमध्ये सुंदर एसीच्या इमारती आणि एकेका वर्गाला 2-2 शिक्षक देणाऱ्या सीबीएसईचं आपण फक्त अभ्यासक्रमात अनुकरण करणार आहोत आणि त्याने प्रश्न सुटणार आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा मला या निमित्ताने मांडावासा वाटतो। आणि म्हणून समग्र शिक्षा सुधारण्याचा प्रयत्न करणं, शिक्षणावरचा खर्च वाढवणं, शिक्षणाच्या सुविधा वाढवणं, शिक्षकांना प्रशिक्षित करणं, इंग्रजीमधून शिक्षकांना हे अभ्यासक्रम शिकवायचे असेल तर त्यांचं त्या प्रकारचं सक्षमीकरण करणं, हे खरे त्यातले मुद्दे आहेत। आणि म्हणून एखादा कुठला तरी अनुकरणाचा भाग उचलून आपण कुठलं तरी एक सवंग अनुकरण करतोय का याची सुद्धा या निमित्ताने चर्चा झाली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।